नमस्कार. कृष्णाई शिक्षण व बहुउद्देशीय संस्थेचा अध्यक्ष तसंच ज्ञानदीप पब्लिक स्कूलचा अध्यक्ष मी प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र रायकवार. नमस्कार. आपल्यासोबत मला संवाद साधायचा आहे म्हणून हा एक छोटासा व्हिडिओ. सर्वप्रथम आपल्या मुलाचा प्रवेश आमच्या ज्ञानदीप पब्लिक स्कूलमध्ये केल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी आभारी आहे. संस्थेतर्फे मी आभार मानतो. त्याचबरोबर तुम्हाला एक चांगली संधी, एक चांगली शिक्षणाची संधी या शाळेमध्ये प्रवेश करून त्या ठिकाणी मिळणार आहे आणि याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. दुसरं महत्त्वाचं असं की जेव्हा आपला मुलगा आपण शाळेमध्ये घेऊन येतो तेव्हा त्याला गेटमध्ये सोडल्यानंतर ती सर्वस्वी जबाबदारी आमची आहे. म्हणून पालकांनी त्याबाबत कुठली काळजी करण्याचं कारण नाही. म्हणून पालकांनी गेटवर उभं राहू नये. गेटवर उभं राहिल्यानं काय होतं की एक मुलगा रडायला लागला की दुसरा रडायला लागतो आणि मग तिसरा रडायला लागतो. म्हणून पालकांनी निश्चिंत राहावं की आपला मुलगा जर आमच्या शाळेमध्ये टाकलेला आहे तर तो 3-4 तास त्या ठिकाणी त्याला सांभाळण्याची जबाबदारी आमची आहे. जर एखाद्या वेळेस गरज पडली तर आम्ही तुमच्यासोबत फोनवरून संपर्क साधू, हे सुद्धा आम्ही करू. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. दुसरं महत्त्वाचं असं की आपली जी शाळा आहे ही शाळा कुठल्याही प्रकारचं डोनेशन घेत नाही. आपण जी नॉमिनल फी देता या फीमधून शिक्षकांचा पगार, त्या ठिकाणी इलेक्ट्रिकचं बिल, पाण्याचं बिल, इतर स्टेशनरी साहित्य आपण त्या ठिकाणी खर्च करतो. इतरही खर्च त्या ठिकाणी शाळेमध्ये भरपूर असतात, परंतु हा पैसा कमी पडतो. म्हणून ती गरज पूर्ण करण्याकरता आम्ही जे 13 ट्रस्टी आहोत, आम्ही 13 ट्रस्टी स्वतः त्यामध्ये पैसे टाकतो आणि इतर गरजा त्या ठिकाणी पूर्ण करतो. अर्थातच आपलं मुलं त्या ठिकाणी चांगलं शिकावं, गरीब आणि सर्वसामान्य वर्गातील लोकांना त्या ठिकाणी आपल्या मुलाला शाळेमध्ये घालून चांगलं शिक्षण मिळावं, हा मुळातच आमच्या शिक्षण संस्थेचा उद्देश आहे आणि त्याच उद्देशाप्रत आम्ही पुढे वाटचाल करत आहोत. म्हणून तुम्ही मनामध्ये अजिबात विचार आणायचा नाही की एक पैसा आमच्याकडून ही शाळा जास्त घेत आहे. आम्ही अजिबात घेणार नाही आणि आमचा तो मानसही नाही, आमचं ध्येय नाही. जे काही तुम्हाला पुस्तकं मिळतात त्याच्यावरचा पूर्णच्या पूर्ण डिस्काउंट आम्ही तुम्हाला देतो. ड्रेसवर जे काही आम्हाला त्याकडे डिस्काउंट मिळतो तो पूर्णच्या पूर्ण आम्ही तुम्हाला देतो. म्हणून आम्ही 1 रुपया सुद्धा पालकांचा घेत नाही आणि इतर खर्च कुठलेच आपल्या शाळेमध्ये नाही. म्हणून पालकांनी याबाबत निश्चित असावं. म्हणून याकरता एक काळजी मात्र लक्षात घ्यायची, एक काळजी तुम्ही घ्यायची की दर महिन्याचं जेव्हा आपण खर्चाचं नियोजन करतो घरातलं, तेव्हा 500 रुपयाची नोट आपण मुलांकरता बाजूला काढून ठेवायची. आपल्या मुलांकरताच करतोय ना आपण, इतरांसाठी तर नाहीच. म्हणून आपल्या मुलांकरता जर 500 रुपये आपण वेगळे काढत नसेल तर मुलांचं भविष्य त्या ठिकाणी कसं घडेल? कारण हे वेळेवर जर तुम्ही त्या ठिकाणी फी दिली तर शाळेचं कामकाज हे वेळेवर नियोजनानुसार होईल आणि तुमच्या मुलाला चांगल्या प्रतीचं शिक्षण देण्यामध्ये आम्हाला कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही. इतर कुठला मोठा खर्च आहे तर आम्ही तो करतोच आहे आणि तो आम्ही करू. आम्ही आमचं जे त्या ठिकाणी कर्तव्य आहे ते कर्तव्य त्या ठिकाणी पार पाडू. म्हणून पालकांनी देखील ही जबाबदारी घ्यायची. पैसे जर नगदी द्यायचे असतील तर शाळेमध्ये येऊन कार्डवर नोंद करायची. घरून आपण QR कोडवर, शाळेचा QR कोड आहे बँकेच्या अकाउंटचा, तो स्कॅन करायचा आणि लगेच पैसे त्या ठिकाणी ट्रान्सफर होऊन जातात. म्हणून 1 ते 5 तारखेच्या दरम्यान पालकांनी न चुकता आपल्या मुलाची फी त्या ठिकाणी जमा करायची आहे. दुसरं महत्त्वाचं या ठिकाणी की आपल्या शाळेला 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि 1 जुलैला आपण वर्धापन दिन साजरा करत आहोत. म्हणून तुम्हा सर्व पालकांना आपल्या मुलांना घेऊन या कार्यक्रमामध्ये बिलकुल कंपल्सरी अवश्य त्या ठिकाणी हजर राहायचं आहे आणि सर्व मिळून आपण हा उत्सव साजरा करायचा आहे. तिसरं महत्त्वाचं की तुम्ही आपल्या मुलाला या ठिकाणी नर्सरीमध्ये KG आणि KG2 मध्ये घातलेला आहे, परंतु पुढे काय तर तो विचारसुद्धा आम्ही केलेला आहे. म्हणून पुढचं शिक्षण प्रायमरीचं इंग्लिश माध्यमातून, इंग्रजीमधूनच त्याला मिळावं आणि ते सुद्धा डोनेशन फ्री मिळावं याकरता आम्ही शेत घेतलेला आहे.
1 एकर शेत घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी आम्ही 1 ते 5 पर्यंत प्रायमरी सुरू करणार आहोत. पुढे माध्यमिक शाळा सुरू होईल आणि त्याच्यानंतर कॉलेज देखील आपण सुरू करणार आहोत. अर्थातच तुमचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. म्हणजेच ज्ञानदीप पब्लिक स्कूलचा विद्यार्थी म्हटला की तो कुठल्या प्रकारची ट्युशन लावणार नाही. जे काही मुलं मागं राहतील ना तर त्याला स्पेशल कोचिंग आमची शाळा करेल. म्हणून एवढा विश्वास आम्ही तुम्हाला पुढच्याही भविष्याबद्दल देत आहोत. म्हणून आपल्या शाळेचे विद्यार्थी कसे बुद्धिवान आणि गुणवान बनतील, हुशार बनतील, गुणवत्ता यादीत कसे येतील या दृष्टीने आम्ही नेहमी प्रयत्नशील राहणार आहोत. म्हणून याबाबत आपण बिलकुल काळजी करण्याचं कारण नाही, निश्चिंत राहा. तसंच शाळेचे जे व्हिडिओज आहेत कार्यक्रमाचे की आपला मुलगा काय शिकतो आहे, काय खेळतो आहे, टीचर त्याच्यासोबत कसा संवाद साधते आहे, आपल्या मुलाची ॲक्टिव्हिटी काय आहे, त्याचा प्रोग्रेस काय आहे, याकरता आपण दर 3 महिन्याला टेस्ट तर घेणार आहोत आणि तो देखील आपण त्या ठिकाणी तुम्हाला रिपोर्ट देणार आहोत. त्याचबरोबर दर महिन्याला पालक सभा देखील घेणार आहोत, जेणेकरून तुमच्या अडचणी आमच्यापर्यंत पोहोचतील, आमच्या अडचणी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि त्याचबरोबर विशेष त्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे या ॲक्टिव्हिटीज जर पाहायचं असेल तर माझं एक स्वतःचं चॅनल आहे डॉक्टर नरेंद्र राईकवार. हे यूट्यूबवर सर्च करायचं, त्याला सबस्क्राईब करायचं आणि तुमच्या मुलाचे सगळे व्हिडिओज, शैक्षणिक व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणून माझ्या डॉक्टर नरेंद्र राईकवार या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला मात्र विसरू नका. आणि अशा प्रकारे आपण एक एक पाऊल पुढे चालणार आहोत. मुलांना संस्कारी आपण बनवायचं आहे, मुलाला अभ्यासू बनवायचं आहे, समाजामध्ये त्याला ताठपणाने कसं उभं राहता येईल या दृष्टिकोनातून त्याला तशा प्रकारचं प्रशिक्षण देखील आहे. अभ्यासिका उघडायची आहे, लायब्ररी काढायची आहे. खूप मोठं कार्य आपण या ठिकाणी करत आहोत. अर्थातच या सगळ्या गोष्टी करता आपलं सहकार्य लागेल. गावातील जे समाजसेवक आहे यांचे सहकार्य आपण घेणार आहोत. शहरातले जे व्यापारी लोक आहेत, बुद्धिजीवी वर्ग आहेत, यांचं देखील आपण सहकार्य घेणार आहोत. आणि सगळ्यांच्या सहकार्याने आपल्या मुलांना चांगलं घडवण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत. म्हणून याबाबत आपण निश्चिंत असावं. धन्यवाद.